मागणी अशी केली की सध्या देशावरती आर्थिक संकट आहे, त्यामुळे आजी माजी आमदार खासदार यांचं 1 वर्षाचं वेतन किंवा मानधन जे आहे हे गोठवण्यात यावं. आज गोठवण्यात आलं तर अगोदर त्याच्यातल्या अनेक आमदारांना जे आहेत ना, तर काय अडचणीची परिस्थिती आहे, काय सांगायचं. त्यांना जर सगळं म्हणजे जे माजी आमदार वगैरे आहेत त्यांचं पेन्शन आपण गोठवलं, त्या पेन्शनवर त्यांना काय आपण करणार. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये मागच्या काही दिवसांपासून त्या घडामोडी घडत आहेत. खास करून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात 2 महत्त्वाच्या नेत्यांबद्दल खूप प्रचंड प्रमाणात चर्चा आहे की ते पदावर नाही आहेत. नेमकी सत्यता काय आहे? आपलं काही बोलणं झालं का प्रियंका पवारांशी? राष्ट्रीय कार्यकारिणीमधून देखील ज्या पद्धतीनं जुन्या लोकांना, तुमच्यासाठी अनेक महत्त्वाची लोक आहेत जी नाही आहेत त्या कार्यकारिणीमध्ये, तर ती आम्ही बघू असं देखील म्हणतो. तर त्या संदर्भात काही सुरू आहे का सध्या? नाही, ती चर्चा वगैरे काय आमची झाली नाही, परंतु ते तुम्हीच टी व्ही ते प्रेस कॉन्फरन्स दाखवली ना तुम्ही, त्याच्यामध्ये महेश पाटील, उमेश पाटील आणि अधिक अविनाश 3-4 बसलेले होते राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे, आणि त्यांनी ते क्लिअर केलं ना की प्रफुल्ल पटेल किंवा तटकरे यांची जी पदं आहेत ती आहे तशीच आहेत, त्याला धक्का लावलेला नाही, असं हे तुम्ही दाखवलेलं आहे, ते वर्तमानपत्रात आलेलं आहे. आता आणखीन काय सांगणार. राष्ट्रवादीमध्ये